हॅलो, नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, आजची कथा तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, ही कथा खूप छान बनली आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझे वडील सकाळी कामावर जाताना माझ्या आईच्या पायाला लोखंडी साखळीने बांधायचे आणि बाहेरून दरवाजाला कुलूप लावून घ्यायचे. परत घरी आल्यावरती आईच्या पायाच्या साकळ्या सोडायचे. मित्रांनो, माझ्या आईने मागील 12 वर्ष बाहेरचा सूर्यप्रकाश देखील कधी पाहिलेला नव्हता. माझ्या आईचे पाय सुजले होते. नंतर शर्ट पॅन्ट काढून हातपाय धुवून मला रूमच्या बाहेर काढून रूम लावून घ्यायचे. मग मला आतमध्ये आईच्या ओरडण्याचा आवाज यायचा आणि अचानक आई ओरडणे म्हणजेच अचानक आईच्या ओरडण्याचा आवाज बंद व्हायचा. जसं काय वडिलांनी तिच्या तोंडात नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुमन आहे आणि मी 12 वर्षाची होते तेव्हा मी माझ्या आईला विचारले की आई, तुला बाबा एवढी हानमार का करतात? मग माझी आई मला सांगू लागली की मी 18 वर्षाची होती, 12वीच्या वर्गात शिकत होते. माझ्या आईवडिलांना माझ्या लग्नाची खूप काळजी असायची, कारण आमचे नातेवाईक खूप कमी होते. एके दिवशी माझ्या आईने एका बाईला माझ्यासाठी स्थळ सुचवण्यास सांगितले होते. मित्रांनो, हे मला माझी आई सांगत होती बरं का. तेव्हा मी माझ्या आईला म्हणाली, तू असं का करत आहेस? माझी अजून खूप शिकण्याची इच्छा आहे, असे माझी आई मला बोलू लागली. मला एवढं लवकर लग्न नाही करायचं. मग माझी आई म्हणाली, नाही बाळा, लवकर लग्न करणं हे योग्य आहे, कारण तुला भाऊ नाही, तुझ्या पाठीवर परत 2 बहिणी आहेत, त्यांचेही लग्न आम्हाला करायचं आहे. तुझ्या शिक्षणाचा खर्च आणि तुम्हा सर्व मुलींचा लग्नाचा खर्च हे आमच्याकडून होऊ शकणार नाही. मित्रांनो, हे ऐकून तर मी गप्प बसले. माझी इतक्या लवकर लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. मग एक दिवस ती बाई आमच्या घरी आली. तिने माझ्यासाठी एक स्थळ शोधले होते. त्या मुलांनी बाईला 40,000 रुपये दिले होते. त्यामुळे त्या मुलाचे कौतुक करू लागली आणि म्हणाले की तो मुलगा खूप चांगला आहे, तो मुलगा खूप चांगला आहे, तो निर्व्यसनी आहे, तू नशीबवान आहेस की तुला असा नवरा मिळत आहे, तो शहरात राहतो. मग ती माझ्या आईला म्हणाली की तो तुमच्या मुलीलाही तुमच्या सोबत शहरात ठेवेल. तो मुंबईला एका कंपनीत, मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. तुझ्या मुलीला खूप सुखात ठेवेल. माझ्या मुलीला चांगले स्थळ आले. हे ऐकून आईला तर खूप आनंद झाला. आईने जास्त काही बघितले नाही आणि माझ्या लग्नाची तयारी सुरू केली. तो दिवसही आला आणि माझे लग्न झाले. त्या दिवशी मला पाठवण्याची वेळ मला खूप आश्चर्य वाटले आणि काळजीही वाटली की मी माझ्या आईवडिलांना सोडून अशा माणसाबरोबर जात आहे ज्याला मी ओळखतसुद्धा नाही. मग विचार केला की प्रत्येक मुलीला आपल्या आईवडिलांना सोडून नवऱ्याच्या घरी जावेच लागते. माझ्या नवऱ्याचे नाव विलास होते. लग्नाच्या पहिल्या रात्री तो माझ्याशी खूप प्रेमाने वागला. त्याने मला एवढा विश्वास दिला की मी त्याच्याबरोबर राहून त्याच्या प्रेमात पडले. त्याला मी माझं तर सर्व मन सर्वस्व देऊन टाकलं. मला वाटले की विलास खूप चांगला माणूस आहे, माझी खूप काळजी घेईल. आणि हळूहळू वेळ निघून गेली आणि आमचे लग्न होऊन काही महिने निघून गेले. मग तो माझ्या लहान लहान चुकांवर माझ्यावर हात उचलू लागला. माझ्या छोट्या गोष्टीवर मला हानमार करू लागला. मित्रांनो, एखादा शब्द मागे पुढे होऊ शकतो बरं का मित्रांनो. तो माझ्या छोट्या गोष्टींवर मला हानमार करू लागला. एकदा विलासला समजले की मी प्रेग्नेंट आहे. त्यानंतर त्याने मला घराबाहेर जाण्यासाठी एके दिवशी विलासला मीटिंगसाठी जायचे होते, तर त्याने मला त्याचा शर्ट इस्त्री करायला सांगितला. मित्रांनो, शर्ट इस्त्री करताना माझ्याकडून चुकून त्याचा शर्ट जळाला. तेव्हा त्याने मला बेदम मारहाण केली. आणि विशेषतः जेव्हा बायको गरोदर असते तेव्हा नवऱ्याची बायकोवर प्रेम असो किंवा नसो, पण त्याचे नक्कीच त्याच्या होणाऱ्या बाळावर प्रेम असते. पण माझा नवरा तो अतिशय
निर्दय माणूस होता. त्याने माझ्यावर कधीच प्रेम केले नाही आणि आपल्या होणाऱ्या बाळावर सुद्धा कधी प्रेम केले नाही, कारण तो त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला होता. त्याला तिच्यापुढे कोणीच दिसत नव्हते आणि मी माझ्या आईवडिलांना काही बोलू शकत सुद्धा नव्हते, कारण माझ्या आईवडिलांना त्यांच्या 2 मुलींचे लग्नाचा खर्चही खूप कर्ज काढावे लागले होते. त्यांच्या डोक्याला त्रास होईल म्हणून मी त्यांना काहीच सांगितले नव्हते. मित्रांनो, मला आईचे हे दुःख कळत होते. मी आतून रडत राहिले. मोठे शहर असूनही आमचे घर जरा शहराच्या बाहेरच होते. आमच्या घराजवळ शेजारी एकही नव्हते जेणेकरून कोणी आमची मदत करेल. माझ्या आईला माझ्या भविष्याची खूप चिंता वाटत होती. माझे वडील माझ्या आईला खूप मारायचे. मी सोडवायला गेले तर त्यांनी जास्त, म्हणजे मी जेव्हा आईला सोडवायला जायचे तेव्हा त्यांना जास्तच जोर सुटायचा आणि माझ्या वडिलांकडून आईवर होणारा अत्याचार आता, म्हणजेच माझ्या आईवर होणारा अत्याचार आता मर्यादाची पलीकडे वाढली होती. तो सकाळी ऑफिसला जाताना माझ्या आईला साखळ दंडाने बांधायचा आणि बरोबर घरी आल्यावर, म्हणजेच तो मलाही घरात ढकलून घराला कुलूप लावायचा. माझी आई तशीच रडत रडत घरातील कामे करायची आणि दिवसभर तसेच घरात पडून राहायची. आईने मागील 12 वर्ष बाहेर येऊन सूर्य देखील पाहिला नव्हता. साखळदंडामुळे माझ्या आईच्या पायाला खूप वेदना व्हायच्या. तिचे पाय सुजले होते. नंतर शर्ट पॅन्ट काढून मला रूमच्या बाहेर ढकलून ते रूम लावून घ्यायचे. मग मला आठवण आईच्या ओरडण्याचा आवाज यायचा. खूप आवाजानंतर अचानक आईचा आवाज बंद व्हायचा, जसे काय आईच्या तोंडात त्यांनी काहीतरी कोंबले असावे. मी लहान असूनही त्यांनी मला सोडले नाही. मला हे सर्व खूप मारहाण करायचा. त्यांना कसे बोलावे हे देखील मला कळत नव्हते. मला आता आईची खूप दया येऊ लागली होती. मला वाटू लागले की मी जर आईसाठी काही केले नाही तर आईला यातून बाहेर काढले नाही तर आईला काही दिवसांनी जागेवर मरून जाईल. मग एके दिवशी वडील बाहेर ऑफिसला गेल्यानंतर मी रूमची खिडकी उघडली आणि आवाज करत खिडकी तोडली. जेव्हा मी मध्ये गेले मित्रांनो, मी एका लाकडाच्या साहाय्याने ती खिडकी तोडली आणि खिडकी तोडून मित्रांनो मी रस्त्यापर्यंत गेले आणि लोकांना मदत मागू लागले. 7-8 माणसे जमा झाली. त्यांना मी सांगितले की माझे वडील माझ्या आईवर खूप अत्याचार करतात. त्यांनी माझ्या आईला घरातच बांधून ठेवले आहे. माझी मदत करा. आणि मी लोकांसमोर हात जोडले. ते सर्व लोक माझी आईची मदत करण्यासाठी तयार झाली. मग सर्वांना घेऊन मी घराकडे गेले आणि सर्वांनी घराचा दरवाजा तोडला आणि आईला बाहेर काढले आणि त्यातील एका माणसाने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना घरी बोलवून मित्रांनो माझ्या वडिलांना ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन मित्रांनो वडिलांना चांगलीच मोठी शिक्षा दिली. मित्रांनो, ही कथा मी थोडी घाईमध्ये केली आहे बरं का मित्रांनो. मला माफ करा मित्रांनो, ही कथा थोडी घाईमध्ये मी सांगितलेली आहे. मित्रांनो, मला माफ करा. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही कथा मी तुम्हाला शॉर्टकट सांगते. माझे वडील हे माझ्या आईवर अत्याचार करायचे. घरात साखळदंडाने बांधून ठेवायचे. आईला साखळदंडाने बांधून ठेवायचे आणि त्या दिवशी मी आईला मदत केली. मित्रांनो, ही शॉर्टकट कथा मी तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, ही कथा मी थोडी घाईमध्ये वाचत आहे. मला माफ करा बरं का मित्रांनो.